आज मी मेथीचे पराठे बनवत आहे। नमस्कार, विमलच्या किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आता इथं एक वाटण बनवून घेणार आहे मी। त्याच्यासाठी हिरवी मिरची, लसूण खूप सारा, अद्रक, 1 चम्मच धना, 1 चम्मच जिरा घेतलाय आणि कढीपत्ता। आता ह्याचं वाटण करून घेऊया। एक जोडी मेथी घेतली आहे आणि ते फक्त शेंडे घेतल्या तर त्याला व्यवस्थित धुवून 2 पाण्यानं कापून घेतले। इथं आता गव्हाचं पीठ टाकत आहे मी। हे अर्धा किलो पीठ आहे, अंदाजानेच घेत आहे मी आणि अर्धा किलो पीठ 4 माणसाचा नाश्ता आहे हे। आता हे झालेलं आहे पीठ घ्यायचं आपल्याला। आता मसाले टाकून घेऊया। मसाल्यामध्ये आपण केलेलं वाटण आहे ते सारच टाकत आहे मी। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तिखट टाकू शकता। आम्हाला थोडं तिखट जास्त लागते। हळदी पावडर घेतलं इथं 1 टीस्पून आणि नमक 1 चम्मच, 2 चम्मच तीळ घेतले। तर हिंग असलं तर तुमच्याकडे हिंगही टाका, माझ्याकडे हिंग नाही। 1 चम्मच ओवा घेतलेला आहे। इथं थोडंसं 1 टीस्पून एवढं लाल मिरची पावडर आहे, हे पसरून पडले म्हणून जास्त वाटत आहे। इथं गरम मसाला घेतलाय 1 बारके चम्मच ना 1 चम्मच। आता इथं खूप सारे 1 मूठभर एवढी कोथिंबीर टाकलेली आहे। कोथिंबीर आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता। आणि इथं 2 चम्मच बेसन घेतले मोठे चम्मचनं। हे सारा आपल्याला कोरडं जिन्नस मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स केल्याच्या नंतरच आपल्याला ह्याच्यात पाणी टाकायचं आहे। व्यवस्थित मिक्स करून घेतले पहिलं मी। सारीकडे मसाले मिक्स होतात आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला घट्टसा गोळा मळून घ्यायचा आहे। हे असं करून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। हे बघा, खूपच घट्ट गोळा केलेला आहे मी। हे 10-15 मिनिटाच्या नंतर थोडंसं लूज होते किंवा थोडंसं पातळ होते म्हणा आणि हे थोडा वेळ ठेवून द्यायचं आहे आपल्याला। जास्त घट्ट जर झालं असलं, आता हे माझं जास्त घट्ट झालंय तर मी 15 मिनिट ठेवून देणार आहे। असंच तुमचा गोळा जर जास्त थोडासा लूज झाला असला पातळ तर तुम्ही 10 मिनिटात बनवायला घ्या। आता इथं मी 15 मिनिट ठेवून देणार आहे। झाले आपलं 15 मिनिट। हे बघा, इथं मी आता एक गोळा घेऊन आता पराठे बनवायला चालू करणार आहे। मेथीचे पराठे खाण्यासाठी खूपच चांगलं ऑप्शन आहे आणि फायदेशीर आहे। अशा भाज्या मुलं खात नाहीत। माझी तर मुलं लहानपणापासूनच भाज्या खात्यात, पण कुणाकुणाची मुलं खात नाहीत भाज्या, तर असं पराठ्यात घालून देऊ शकता आपण। खालून वरून गोळ्याला आता पीठ लावून घेतले मी। ह्याला एक बारकीशी लाटी लाटणार आहे। आमच्या घरी खूपच आवडीनं पराठे खात्यात आणि भाजी आवडीनं खात्यात। त्याच्यामुळं काय हेच नाही। मी 4-4, 5-5 पेंड्या घेऊन येते आणि एक वेळेस भाजी बनवते, एक वेळेस पराठे बनवते, असं आहे। तेल लावून घेऊया इथं खालून वरून। आम्ही जेव्हा दिल्लीत होतो ना तेव्हा असं रोडलाच ठेले उभारत होते आणि आम्ही बिजवासनला होतो, त्याच्यामुळं दिल्लीच्या थोडं साईडला होतो, हरियाणा साईडला। तिथं खूपच मेथी मिळत होती आणि एकदम आपल्या बिल्डिंगच्या खाली उतरलं की मेथी मिळत होती। तर तिथंही मी खूपच मेथी आम्ही खालो दिलेली आहे। खालून वरून पीठ लावून घेतले मी आता आणि आपणाला लाटून घ्यायचं आहे। एवढ्याच पिठाची खूप सारी मोठी होते। हे पहा, आता असंच आपणाला लाटून घ्यायचं आहे। जास्त पिठी लावणार नाही। बघा, घट्ट गोळा झालाय, त्याच्यामुळे खाली चिटकतही नाही। घट्ट गोळा होण्याचा हेच फायदा आहे की खाली चिपकत नाही पाट्याला किंवा बेलण्याला। आता हे तव्यावर टाकून घेऊया। तवा गरम झालेला आहे। लगेच खाली तयारी करून घ्यायचं वरला शेकीपर्यंत। पलटून घेऊन ह्याला तूप लावून घ्यायचं। पराठ्याला कधी तूप जर लावलं ना खूपच छान लागते, पण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही लावू शकता। मी तर पराठ्याला तूपच लावते मेथीच्या। आता हे असं आपल्याला 1-1 चम्मच लावायचं। खालून 1 चम्मच, वरून 1 चम्मच। काय विचारायचंच नाही कसा लागतोय पराठा। ते संपूनच जाणार एवढं पीठ केलंय ना, बस फक्त खायचं काम करायचं नंतर। असेच मी सारे पराठे बनवून घेत आहे। थोडंसं खरपूस भाजायचं, खाताना खूपच क्रंची लागते आणि मध्ये आपण तीळ टाकून दिला, तिळामुळं अजून खुसखुशीत होत्यात। कसा वाटला मेथीचा पराठा कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ पसंत आला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। मेथीचे पराठे आणि दही तयार आहे आपलं।